तुमच्या खात्यामध्ये अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी सांगणार आहे, की पैसे कधी येण्याची शक्यता आहे आणि किती रुपये मिळू शकतात. अनेक महिलांच्या खात्यामध्ये अजूनही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. काही जण म्हणत आहे, की योजना बंद झाली, काही म्हणत आहेत 3,000 रुपये मिळणार, तर काही जण म्हणत आहेत पैसे अजून खूप उशिराने येणार आहेत. मग यामागचं खरं कारण काय आहे? प्रत्यक्षामध्ये सरकार सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे पाठवत नाही. डी-बी-टी प्रक्रियेमुळे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात. त्यामुळे काही मालांच्या खात्यामध्ये आधी रक्कम येते, तर काहींना थोडी वाट पाहावी लागते. म्हणजे डी-बी-टी प्रक्रियेमुळे पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होतात, परंतु काही मालांच्या खात्यामध्ये पैसे आधी येतात, तर काहींना वाट पाहावी लागते. आता सर्वात मोठा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार? सध्या उपलब्ध माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते आणि डी-बी-टी स्टेटस तपासत राहा. म्हणजे आता पैसे कधी येणार, तर त्याच्याबद्दल माहिती काय आहे, तर पुढील काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. आता शेवटचं उत्तर, म्हणजे आता सर्वात शेवटचं उत्तर, की पैसे किती मिळणार? सध्या अधिकृत माहितीनुसार 1,500 रुपयाचा हप्ता अपेक्षित आहे. 3,000 रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. तरी त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणजे सध्या किती रुपये येणार, तर अजून तर माहितीनुसार की 1,500 रुपये अपेक्षित आहेत, 1,500 रुपयाचे येणार आहेत, 3,000 रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. तरी त्याबाबत अजून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील, म्हणजे आले असतील तर आले आणि नसतील तर नाही, असे लिहा कमेंटमध्ये. आणि अशा सर्व जलद विश्वासार्ह सरकारी योजना अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.